आले. अगं किती वेळ? हीच काठी आहे ना गुढीची? दरवर्षी काय बघत नाहीस का तू? हा मग हीच आहे, ठेवते. छान सजवली आहे ना शिवाने. बघत काय उभी राहिलीस? नुसतीच काठी आणलीयस. साडी कुठे आहे? गडू कुठे आहे? आण सगळं. हो किचन मध्ये घेऊन येते. पटापट आटपा आता. हे हे गडू आणि साडी ठेवते. छान. आणि कडू मग विसरलीस ना? एकत्र ठेवत जा ग सामान सगळं. हे घे. हा. आणि फुलं ही आहेत ना? अगं ही हाराची आहेत, बाकीची हवी आहेत ना? ठेवली आहेत बघा. मिळाली का? हो. हे घे. सगळी मिक्स कशाला करून टाकली? रंगानुसार वेगवेगळी कर बरं. ताई अगं काही राहिलंय का करायचं मला सांग. हो राहिलंय. सांग ना काय. दागिने कुठे? अरे देवा हे असं होतं माझं. थांबा. हो हो हो. काकू रेडी. अरे वा गोड दिसते. थँक्यू. बरं वहिनी, भाऊंचा काही फोन वगैरे आला होता ना? मग नाही जमत आहे त्यांना. आशू आणि शिवाचा तसं म्हणायला पहिलाच पाडवा आहे ना, असायला हवे होते है ना? हो ना, मी तेच समजावत होते त्यांना, पण ते कसलं ऐकतायत? कोण समजावणार तुमच्या बंधूंना? कामं पण असतात, काय करणार आता. घ्या बाजू घ्या. झाली तयारी? हो. चाललीये. तुझीच बायको करते त्यामुळे वेळ लागतोय. जमली असेल ना किटू डार्लिंग? खूप दमले. पण कोणाला काय फरक पडतोय? एवढ्याने कशाला दमायला होतंय ग? सवय नाही ना, आता होईल हळू. काकू अरे वा. बाप रे काकू कौतुक करायची नवीनच पद्धत आणलीस ना तू. हा बाई. काकू काय नवीन नवीन गोष्टी आणल्यास तू. बाप रे. पण खरंच खूप छान दिसतंय तुम्ही. हे जे काही ठरवून केलं ना तुम्ही मॅचिंग भारी. ए बघ, ठरवून नाही केलंय ते, चुकून झालंय. अरे तुम्ही जे काय न ठरवता ठरवल्यासारखं केलंय ना, ते ठरवूनही ठरवता नाही येणार. मॅचिंग प्लॅनिंग केलंय ना दोघांनी. मी ते काही फेटा वगैरे बांधणार नाहीये, मला खूप बोर होतं. तू वेडीस का? उलट फेटा बांधून घे. येताना मिरवत यायचंय ना. म्हणजे तुला काय वाटतं शिवा परत येणार आहे? काय डोक्यात सुरू आहे तुझ्या? कोण? येऊ ये. काय खूप आनंदात दिसतेस. चंदनने माफ केलं का? इतक्या लवकर कसला माफ करतोय तो मला? अरे तुझ्या चेहऱ्यावरती आनंद तर एवढा दिसत होता की आम्हाला वाटलं तुझं अगदी छान चाललंय. हो ना, म्हणजे खूप खुश आहेस संसारात असं वाटलं. हे काही खुश वगैरे नव्हते मी. माझ्या समोर दुसरा काही पर्याय नव्हता. तो चंदन मला वाटेल ती कामं करायला सांगायचा आणि मला करायला लागायचं. आता तुम्ही तर काही करत नव्हताच, म्हणून मी माझ्या परीने जे जमलं ते केलं. हो ठीक आहे, आता काहीतरी मार्ग काढूच ना आपण. आपण जे करायचंय ते लवकर करा. मला सहन होत नाही आता. हात बघा माझे, भांडी घासून घासून झिजलेत. काही ती अक्कल लावा आणि असं काहीतरी प्लॅन करा जे सक्सेसफुल होईल. आज चाललेत ना हे गुढी उभं राहायला? हो पण आता तिथे काय करता येणार आहे? हेच आधीच हार मानली ना. हे बघा, अशी हार मानून चालणार नाहीये. आज ती प्रभात फेरी, शोभायात्रा, जे काही नाटक आहे ना त्यात काहीतरी करा. आपल्याला काय वाटलं होतं, शिवा आणि सीताई एकमेकांचं तोंडही बघणार नाही, पण आता बघताय ना किती जवळ आले दोघी. काहीही करून आजची गुढी उभारू देऊ नका. त्या शिवाला पण चांगली चद्दल घडली पाहिजे, तरच ते परत वेगळे होतील. कळतंय का तुम्हाला? एक मिनिट, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मी बघतो काय करायचं ते. हो
जे करायचंय ते लवकर करा. मी आलेच. उगाच कोणीतरी बघितलं तर संशय नको आहे. काय आयडिया आहे तुझ्याकडे? ताई अगं खरंच बाईकने जायचंय? हो मग तू स्कूटी चालव ना. अरे मग आम्ही काय करायचं? तुम्ही सगळ्यांनी मागे बसायचं. अहो संसाराचा रहाटगाडा कोण चालवतं? बायका चालवतात ना. मग आज गाड्या पण बायकांनी चालवायच्या. सीताई तुमचं लई कौतिक वाटतंय बघा. नाही म्हणजे हा जो काही तुमचा उत्साह आहे का नाही याच्यासारखा आनंद नाही बघा. पण तुम्हाला सांगू हा आनंद मला माझ्या सुनेमुळे मिळाला. ती नसती ना तर मी अशी बाईक वगैरे शिकलेच नसते. जमलंच नसतं मला. असं नाही आहे. तुमच्यात आत्मविश्वास होता ना म्हणून तुम्ही एका दिवसात बाईक चालवायला शिकला. एका दिवसात पण तू नसतीस तर. नाही आमची शिवानी ना या गोष्टीत एक नंबर आहे. हो ना. आणि आपणही काळाबरोबर बदलायला हवं की. बरोबर आहे. चला चला निघायचं का? हो चल. ए, थांबा थांबा एक मिनिट. त्या दिवशी तुम्ही मला घातला होता आज तर बाबा